मजबूर करून त्याला मिशी मारली आणि माझ्या फाशीत साथ पाडली. गळ्यात मोठं काम केलं त्यामुळे याच्याचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला. हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. ते राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाचा केली किंवा जबाबदारी ही फसण्याच्या संबंधी जाण असलेल्या नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे शासन म्हणजे गमतीची गोष्ट आहे. 2 ठिकाणी मला अडचणी होतात. एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू होती. माझ्या इथे संस्थेचा कधी संबंध आला. एक वेगळं अशा प्रकारचं ते व्यासपीठ होतं. अनेक वर्ष नेते होते. मला आठवतंय हिरडेंचं नेतृत्व होतं. प्रसिद्ध क्रिकेट खेळू ते त्या ठिकाणी होते. मराठीचे एक महत्वाचे कवी आणि ते सातारकर होते ज्यांचं नाव श्री सावळाराम म्हणून ओळखलं जायचं. ते श्री सावळाराम सातारा जिल्ह्याचे आणि त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला मुलींचं लग्न लागलं की सगळीवर किंवा रेखावर वेळ गाणं यायचं. जा मुली जा तू दिल्या घरी सुखीला वगैरे. आणि त्याचे कवी सावळाराम पाटील आणि सावळाराम पाटील ठाण्याचे नगराध्यक्ष होते आणि सातारकर होते. मला अशी आठवण झाली तर एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. गजी मांडगुळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. मांडगुळकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना नाईक साहेबांना की आमच्या सावरण फासाला अध्यक्ष करा. मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्याला जायचं 2-3 दिवस बसायचं आणि काही झालं तर सावरण फाशी अध्यक्ष होती हे बघायचं. आता आम्ही काँग्रेसवरच होतो त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं. त्यामुळे त्यांना घेऊन या कारण ही सूचना माजगुळकरांची होती आणि सुजय माजगुळकर आज माझ्या घरी येत. मी त्यांना घेतलं सावरण फासताना नाईकांच्या घरी वाचकाला गेलो आणि माजगुळकरांनी त्यांना मिशी मारली आणि माझ्या फाशीत साथ पाडली. गळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे याच्याचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केलं.
सावरम फासाच्या गावाचं नाव येडे मशिंद्र. त्यामुळे येडेचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला, हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावरम होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते, अय्यरबाई होते का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदेंच्याकडे होती. ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. आनंद त्यांचा सत्कार या ठिकाणी आणि सांगतो आणि त्यांनी सांगितलं सातारा एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनंजय कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत हे आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अगोदर. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं आणि ते गावाचं नाव नांदवळ. आणि त्या नांदवळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या भिजण्यात पडतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतोय? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सर्वज्ञ हा मोठा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथलं वातावरण बदललं. दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक विचारायला येत असतात आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगायला येतं. आज दिल्लीकर आणि दिल्लीचा मराठी भाषिक
अतिशय खुशीत आहेत.